हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय हरे जय जय हरे जय सुंदरत ध्यान उभी विटेवरी सुंदरत ध्यान उभी विटेवरी तुलसी हरा गड़ा विराजता तुलसी हरा
तुलसी हारा गड़ा कास पीतांबर कंगने रोहानी विराजित कंठी कौसुभामणि विराजित तुलसी हारा गड़ा कास पीतांबर तुलसी हारा गड़ा कास पीतांबर जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय और रूप पाहता लोचनी श्री राम हरि हरि धन्यते संसारी धन्य
ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले लटी के वचन लटी के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देहे उदासीन नाही देहे उदासीन नाही देहे उदासीन नाही देहे उदासीन येते उपकारासाठी आले घर जावे कुंठी 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 आले घर जावे हे लटी के वचन लटी के वचन लटी के वचन लटी के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीन नाही देहि उदासीन नाही देहि उदासीन नाही देहि उदासीन येते उपकारासाठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले घर आले घर जावे आले घर जावे कुंठी आले घर जावे हे मधुरावाणी होती मधुरावाणी होती मधुरावाणी होती मधुरावाणी तुका मने तुका मने बाबा कोटी तुका मने तुका मने बाबा कोटी तुका मने येते उपकारासाठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले घर जावे कुंठी आले घर आले घर जावे कुंठी हरी जरी जय नाथा हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि
संसारी धन्य ते 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 संसारी आले घर जा दयावंत दयावंत जे दयावंत जे येथे
धन्यते संसारी, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावाणी ओटी तुका मने वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम मातृसुताय विद्महे अनुसुयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्. ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानेप मच्छिंद्र राध्याम चौरंगी रेवणाक भरतरी संज्ञाम भूम्या बुभुर्वण वनात सिद्धा श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, सगळ्यांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांचा आदरयुक्त सन्मान करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला भाविक सज्जन हो, आजच्या ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि बाबांकडं बघून हा मला भाव आठवलेला आहे. धन्य ते संसारी, उत्कृष्ट प्रपंच करावा, परमार्थ करावा आणि जिथून आले तिथं परत निघून जावं. धन्य ते संसारी, पण कॅटेगरी काय? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतकरणात दया आहे.
येथे उपकारासाठी आले. हे उपकार करतात कुटुंबावर, समाजावर, आणि जिथून येतात उपकार करून पुन्हा तिथंच निघून जातात. आले घर जा वैकुंठी, लटिके वचन नाही. हे कधी खोटं बोलत नाही, कुणाच्या मनाला टोचल असं बोलत नाही. लटिके वचन नाही. आणि हे शरीर राहिलं काय आणि गेलं काय, या शरीरावर ते उदासीन असतात. देही उदासीन येथे उपकारासाठी आले, घर जा वैकुंठी. कुणी जर चुकलं तर हे लोक, हे संसारिक, ज्या तुकाराम महाराजांनी संसारिक धन्य कोण आहेत ते सांगताना म्हटलंय, समोरचा जर कोणी चुकला तर आपण न चुकता समोरच्याची चूक पोटात घ्यायची. मधुरावानी ओटी, गोड बोलायचं. तो वाईट बोलला म्हणून आपण त्याच्याशी वाईट नाही बोलायचं. मधुरावानी ओटी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले, घर जा वैकुंठी. लक्ष द्या, सगळा अभंग फक्त एक चरण तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा अभंग प्रमाणापेक्षा प्रमेयाच्या जास्त भोवती फिरतोय, म्हणून ते प्रमेय लक्षात ठेवायचं. धन्य ते संसारी, पण कोण? दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी येथे उपकारासाठी आले. धन्य ते संसारी त्यांचं घर वैकुंठात असतं, इथला उपकार झाला का ते वैकुंठाला जातात. धन्य ते संसारी लटिके वचन नाही. ते खोटं नाटं बोलत नाही, वाईट बोलत नाही. धन्य ते संसारी लटिके वचन नाही. धन्य ते संसारी जे देही उदासीन, जे देहावरती उदास असतात. धन्य ते संसारी मधुरावानी ओटी. धन्य ते संसारी तुका म्हणे वाव पोटी. फक्त एकच चरण लक्षात ठेवायचं, एक तास. धन्य ते संसारी. विठ्ठल थोडा कार्यक्रमाचा परिहार देतो आणि माझ्या विषयाकडे प्रवृत्त होतो. वक्त्याची जबाबदारी आहे. 1 वर्ष पूर्ण झालं. कैलासवासी सुखदेव गोपाळा कातोरे, बरोबर आहे ना? सुखदेव बाबांना जाऊन वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी असेल, मुली असेल, मुलं असतील, कातोरे कुटुंब असेल. त्यांनी ब्राह्मण साक्षीने पिंडदान केलं. माझ्या वाट्याला ज्ञानदान म्हणजे कीर्तन आलं, आणि हे आटपल्यानंतर अन्नदान होणार आहे. आत्मा संतुष्ट होत असतो दानाने, कारण आज बाबा बघायला नाहीत तरी ब्राह्मण बोलून पिंडदान केलंय. आज बाबा ऐकायला नाही आहेत तरी कीर्तन ठेवलंय. आज सुखदेव बाबा ऐकायला नाही, बघायला नाही, अनुभवायला नाही आहे तरी लोकांना जेव घालायचं आहे. का करायचं हे सगळं? एकच वाक्य सांगतो, कारण अंत्येष्टी आणि मृत्यूनंतरचा संस्कार आज मला सांगायला वेळ नाही आहे, वेळ आपल्याकडं कमी आहे. मला 12:15 थांबायला लावलं आहे. काय असतं, लवकर जर चालू केलं तर लोक नसतात 10 वाजता, आणि जर लोक नसले तर आम्हाला 100 लोकांना तेवढीच एनर्जी लागते आणि 1000 लोकांना तेवढीच लागते, म्हणून थोडंसं उशिरा चालू केलं. मी थोडं सांगणार आहे, पण सगळ्यांच्या, माझ्यासहित सगळ्यांच्या हिताचं सांगणार आहे. मुद्दा मी उपस्थित केला आहे. आज बाबा बघायला नाही तरी का करायचं? एकच वाक्य सांगतो, हे का करायचं? आत्म्यासी नाही मरण. मरण शरीराला आहे बरं का, हे नाशिवंत आहे. आत्म्यासी नाही मरण, मग रडायचे काय कारण? बाबा बघायला नाही आहे, पण हे त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी चाललंय. कारण आत्मा जाताना तो कसा गेला आपल्याला माहीत नाही. जीव जाताना सात्विक मती होती, राजसमती होती का तामसमती होती आपल्याला माहीत नाही. जीव जाताना राजसमतीत जाऊ नये, तामसमतीत जाऊ नये. जीव जाताना सात्विक मतीत जावा.
जीव जाताना तो दुपारचा जावा, रात्री जाऊ नये. जीव जाताना सोमवारी एकादशीला किंवा द्वादशीला जावा. मरताना शरीर सोडताना जीव हा शुक्ल पक्षात जावा. मरताना शरीर सोडताना त्या जीवाने उत्तरायणामध्ये जावं. आणि ऐका, शास्त्र सांगतं तो जीव घरात जाऊ नये, घराबाहेर जावा. तर तुम्ही म्हणाल का, त्याचे काही विशिष्ट कारणं सांगितलेली आहेत. मग यापैकी जर तो जीव त्या पद्धतीने गेला नसेल तर त्याच्यासाठी शास्त्रानं आम्हाला हा विधी सांगितला आहे. काय नाव आहे त्या विधीचं? कुठं चालले? वर्ष श्राद्धाला. कुणाच्या? अहो ते कातोरे बाबा नाही का, फार छान स्वभाव होता हो त्यांचा. आज वर्ष झालं त्यांना जाऊन. हो, म्हणून वर्ष श्राद्ध. पण वर्ष श्राद्ध हा शब्द कुठून आलाय? वर्ष ठीक आहे, पण श्राद्ध हा शब्द, श्रद्धा या शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे. काय श्रद्धा ठेवायची आज? आमच्या बापाने, आमच्या सासऱ्याने, आमच्या भावाने, आमच्या मामाने, आमच्या काकाने, आमच्या बापाने जे आमच्यासाठी हडं झिजवले, रक्त अटवलं, त्याच्यातून काही अंश प्रमाणामध्ये उतराई होण्यासाठी जे श्रद्धेनं आज कर्म केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. दुसरा शब्द या विधीला आहे प्रथम पुण्यस्मरण. मराठी भाषा इतकी गोड आहे का एकाच विधीला दोन दोन शब्दांची जर क्रिया असेल तर निश्चितच मराठी भाषा आपली श्रीमंत आहे. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं केलेलं कर्म. म्हणून कुठलंही कर्म करा त्याच्यामध्ये श्रद्धा अपेक्षित आहे. बाप जरी बघायला नाहीये पण त्यांचा फोटो प्रतिमा आहे ना, बाबा तुम्ही जिथं असाल ना तिथं तुमच्या अमर आत्म्याला ईश्वर चरणी चिरकाल शांती मिळो, हे श्रद्धेने केलेलं कर्म. बाबा तुम्हाला वर्षभराच्या रस्त्यामध्ये काही खायला नसेल, प्यायला नसेल ना, हे आम्ही पिंडाचं अन्नाचं दान करतोय ना बाबा, संतुष्ट व्हा. बाबा तुम्ही किती पुण्य केलं आम्हाला माहीत नाही, परंतु आज हे कीर्तन आम्ही ठेवलंय ना, हा पुण्याचा साठा, हा पुण्याचा बॅलेन्स तुमच्यासोबत आम्ही देतोय. बाबा तुम्हाला सद्गती लाभो. बाबा तुम्ही किती जगले याच्यापेक्षा कसे जगले हे फार महत्त्वाचं होतं. बाबा आज तुमच्यामुळं आम्हाला हे जग दिसलं, तुम्ही नसते तर आमचा जन्म झालाच नसता, म्हणून हा जन्म तुमच्यामुळं आमचा सार्थकी लागतोय. तुम्ही केलेल्या उपकारामधून काही अंश प्रमाणामध्ये आम्ही उतराई होतोय. या श्रद्धेने जे आज कर्म केलं जातं त्याचं नाव आहे वर्ष श्राद्ध. विठ्ठल त्याच्यापासून मुक्तता नाही. कोणी असू द्या, देवादिकांना सुद्धा हे कर्म चुकवता आलं नाही, कर्म करावंच लागतं. पण एकच मुद्दा लक्षात ठेवा, त्या कर्मामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. कर्मामध्ये जर श्रद्धा नसेल तर ते कर्म फलश्रुती देत नाही. आता आम्ही येताना पाहिलं, आपल्या भाताच्या आवण्या सुरू झाल्या. श्रद्धेने तुम्ही भाताचं रोप लावतायत, श्रद्धेने लावलं तर विश्वास कोण आहे? श्रद्धा म्हणजे साक्षात माता पार्वती आहे. नुसती श्रद्धा नको कर्मात, त्याच्यात विश्वास पण असायला पाहिजे. श्रद्धेने मी भाताचं रोप लावलंय, आता विश्वासाने मी खत टाकतो, पाणी त्याला भरतो आणि 4 महिन्याने मला चांगलं असं भाताचं पीक मिळणार आहे. मग श्रद्धेसोबत विश्वास पाहिजे. ही श्रद्धा जर पार्वती आहे तो विश्वास भगवान शिव आहे. आणि ज्याची श्रद्धा आणि विश्वास एकत्र येतो त्याची बुद्धी जन्माला येते. त्या बुद्धीलाच गणपती बाप्पा म्हणतात. विठ्ठल मी जरी नॉर्मल बोलत असेल, वरवर वाटत असेल, पण हे फार गरजेचं आहे. कारण का, आपण प्रपंचात कर्म करा, परमार्थात करा. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. कर्मामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे. श्रद्धेने केलेलं कर्म इति श्राद्ध, आज श्राद्ध आहे. पण आजच्या ह्याच विधीला प्रथम पुण्यस्मरण म्हटलंय. मग एकच विधीला 2-2 शब्द का? मराठी भाषा फार श्रीमंत आहे. कसं काय?
मनुष्य ज्या वेळेला मरतो त्या मरणाच्या सोबत माणसाच्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, जीव असू द्या, कुणीही असू द्या, त्याच्यासोबत फक्त दोनच गोष्टी येत असतात. एक येतं नामस्मरण आणि दुसरं येतं पुण्यस्मरण. शब्द किती गोड बनलाय पहा, स्मरण. व्याकरण शास्त्रातनं याची फोड करून सांगायचं ठरलं, शब्द कसा तयार झालाय आज काय, पुण्यस्मरण. सुखदेव बाबांचं पुण्यस्मरण. स्मरण म्हणजे काय, मरण इति स्मरण. मरण शब्द कसा बनलाय, जसं तुम्ही म्हणतात ओम, असं नाही येते, ओम असं नाही येते, किती अक्षर आले, तीन आले, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्याच्यावर अर्धमात्रा आहे, ते देवीचं स्वरूप आहे. मला विषांतर नाही करायचं. शब्द कसा बनला, स्मरण, मरण इति स्मरण. मग मरणासोबत काय दिलंय आज आम्ही, पिंडदान करून, कीर्तन करून, अन्नदान करून, पुण्य. पुण्य मरण इति पुण्यस्मरण. काय येतं मरणाच्या सोबत, एकच येतं, जे त्यांनी आयुष्यभर केलं. जर कधी देहूला गेले तर येताना गाथा सोबत घ्यावा, तो गाथा वाचावा, कपाळी गंध लावावा, गळ्यात तुळशीची माळ आहे. आणि एकच सांगतो बाबांकडे पाहून, जो तुळशीची माळ घालून जातो ना त्याला वैकुंठातच स्थान मिळतं, असं पद्मपुराणात सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. फार ताकद आहे तुळशीच्या माळेत. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. या माऊली या. विठ्ठल विठ्ठल. पुण्यस्मरण ऐका, मी काय सांगत होतो आता, पुण्यस्मरण. तुमच्या लक्षात आहे का शब्द पुण्यस्मरण? कसं, आता माझ्याकडे लक्ष द्या. इतकं बाबांनी पुण्य केलंय, किती केलंय मला माहीत नाही, पण आजच्या ह्या वातावरणावरून सांगतो बाबांनी खूप पुण्य केलंय. त्याचं कारण, आता आषाढी एकादशी आहे, भजनी मंडळ मिळत नाही, गायनाचार्य मिळत नाही, मृदुंगाचार्य मिळत नाही, टाळकरी मिळत नाही, आणि बोलू का कीर्तनकार पण मिळत नाही. पण बाबाने एवढा पुण्याचा बॅलन्स तयार करून ठेवला, मते महाराज सुद्धा आले हो, अजून भर पडली. विठ्ठल. आणि त्यातली त्यात मला अभिमान वाटतो आज बाबांच्या श्राद्धानिमित्त कीर्तन करण्याचा. म्हणाल कसं काय, आम्ही 12 तास, काल पहाटे 2 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शन रांगेत होतो. इतकी तळमळ होती का ते दर्शन करून आपल्याला रातोरात जायचं आणि हे श्राद्धाचं कीर्तन करायचं आहे. तुम्हाला टेन्शन नव्हतं, मला तर फार टेन्शन होतं. का, दर्शन करून परत यायचं आहे. पण बाबांची पुण्याई होती, 12 तासात दर्शन झालं, जिथं 16 तास लागतात. कारण बाबांना माहीत होतं त्यांचं पुण्य त्यांना कामं आलं का वेळेवरती झालं पाहिजे. पहाटे 2 वाजताच आम्ही दर्शन करून घरी परतलो, छानपैकी 4-5 तास आराम झाला, आणि आत्ता हे कीर्तन होतं आहे. ही फक्त पुण्याईच आहे. म्हणून जीवासोबत, मरणाच्या सोबत, जीवासोबत एकच जातं, नाम समरण इति नामस्मरण, आणि दुसरं पुण्यस्मरण. पण आज श्राद्ध झालं, कुटुंबाची जबाबदारी संपली, अजिबात नाही. लक्ष द्या, कारण कोणी कीर्तनकार हे सांगणार नाही. जबाबदारी संपली नाही, आता जबाबदारी उलट वाढली आहे. का बरं? शास्त्राने सांगितलं, प्रथम पुण्यस्मरण झाल्यानंतर द्वितीय पुण्यस्मरणापर्यंत, म्हणून आजच्या तिथीपासून पुढच्या वर्षाच्या आजच्या तिथीपर्यंत त्यांच्या मुलांनी, मुलींनी, नातवांनी, सुनाने, पत्नीने, जे कोणी आहेत त्यांनी घरात वर्षभर द्वितीय पुण्यस्मरणापर्यंत 85 श्राद्ध करायचे. कळतंय तुम्हाला किती करायचे?
85. मराठीत सांगू का? 85. 85. खरंच सांगा मला, 85 श्राद्ध करायला कुणाला वेळ आहे का? नाही. अहो हल्ली लोक 10व्यापर्यंत थांबायला तयार नाही, 5व्या दिवशी 10वा करतात. आणि 85 श्राद्ध नाही जमणार. मग शास्त्र आमचं फार कणवाळू आहे, शास्त्र आमचं फार कृपाळू आहे. शास्त्राने सांगितलं तुम्हाला 85 जमत नसेल तर तुम्ही वर्षभर 3 तरी करा. लक्षात येतंय तुमच्या? आता किती कमी झाले? 82 कमी झाले. मग आता 3 करायला काय हरकत आहे का? मग 3 करायचे. कोणते करायचे? आता येणारा जो भाद्रपद महिन्यामधला पितृपंधरवडा आहे, त्या पितरांची तिथी काढून त्या दिवशी उपवास करू, जेव घालायचा. ऐका. आणि दक्षिणेला फोटो ठेवून फोटोचं तोंड उत्तरेला करायचं. तुमचं तोंड दक्षिणेला झालं पाहिजे. ज्या ज्या लोकांना कोणीतरी नारायण नागबली सांगितली, त्रिपिंडी सांगितली, कालसर्प शांती सांगितली, पत्रिकेतला दोष सांगितला, मुलामुलींचे लग्नच जमत नाही, तरुण मुलं व्यसनाकडे जात आहेत, त्यांच्यासाठी ह्या दिवशीचा हा तोडगा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लक्षपूर्वक ऐका. रामायण महाभारत मी सांगू शकतो, परंतु अंत्येष्टीच्या विधीला मृत्यूनंतरचा संस्कार बोलला पाहिजे. पितरांच्या आदल्या दिवशी 3 श्राद्ध करायचे, पण ते परफेक्ट झाले पाहिजे. म्हणजे 85 श्राद्ध वर्षभर करण्याचं सामर्थ्य आणि त्याच्याची फलश्रुती तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही म्हणाल का बरं, का करायचं हे सगळं आम्ही? त्याचं कारण शास्त्राने सांगितलं. मनुष्य जन्माला येताना तो 5 प्रकारचे कर्ज घेऊन जन्माला येतो. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण. याच्यापैकी 3 नंबरचं जे कर्ज सांगितलं आपल्यावर ते पितृऋण आहे. कारण आईने आम्हाला जन्माला घातलं, बापाने आम्हाला जन्माला घातलं. देवानंतर जर कर्ज असेल कुणाचं ते ऋषींचं आहे. आणि ऋषीनंतर, साधू संतांनंतर, ज्ञानोबा तुकोबांनंतर कर्ज कुणाचं असेल तर आमच्या पितरांचं आहे. का बरं? कारण त्या पितरांनी, आमच्या पूर्वजांनी हाडं झिजवले, रक्त आटवलं, बंगला बांधला असेल, जमीन जागा खरेदी केली असेल, कष्टातून विश्व निर्माण केलं असेल, जाताना ती संपत्ती बरोबर नेत नाहीत. जर मेलेला माणूस ती संपत्ती मुलांसाठी, सुनांसाठी, नातवांसाठी, आपल्या पत्नीसाठी ती संपत्ती इस्टेट जर सोडून जात असेल तर त्या संपत्तीत, इस्टेटीत आपण वाटा घेतो. लक्ष द्या. मेलेल्या माणसाच्या संपत्तीत जर आपण वाटा घेतो, इस्टेटीत आपण वाटा घेतो, तर त्यानं कमवीत असताना केलेल्या पाप पुण्यात काही शेजारचा वाटेकरी होईल काय? नाही, आपल्यालाच व्हावं लागतं. मग यदा कदाचित जर पुण्याईच्या बळावर तो मोक्षाला गेला तर तिथनं तो कुटुंबाला आशीर्वादाचीच उधळण करणार आहे. तू कमने पितृ आशीर्वाद वेल टायमिंग, एकदम वेळेवर. हा, क्या बात आहे. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अरे काय नाचतायत ते लेकरं गाड्या. कारण तुमच्या पोरांनी डीजे पुढं जीप काढून नाचण्यापेक्षा इथं आता सवय लावा, म्हणजे भविष्यात वाईट दिवस येणार नाही. ही संपत्ती आहे खरी. ऐका. पितरांचे आशीर्वाद ज्या कुटुंबाला आहे ते कुटुंब सुदृढ आहे, सुजलाम आहे, सुफलाम आहे. का बरं? त्याचं कार्यकारण मीमांसा गरुड पुराण सांगते, अंत्येष्टीचा विधी सांगते.
का देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती तुमच्या पितरांमध्ये आहे. अर्चिता नाम मूर्तीनाम पितॄणाम दीप्त तेजसाम नमस्यामी सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषां इंद्रादीनां च नेतारो दक्ष मारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथा नेशान् तान् नमस्यामि कामदान् मनवादीनां मुनिद्राणां सूर्यचन्द्रमसोस्तथा तान् नमस्यामहं सर्वान् पितॄनप्सु दधावपि नक्षत्राणां ग्रहाणां च वायुर्नभस्तथा दाव पृथ्वीश तथा नमस्यामि कृतांजली. तुमच्या चेहऱ्याकडून मला कळतंय तुम्हाला अर्थ समजला नाही. मराठीत सांगतो, देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती ह्या पितरांमध्ये आहे. म्हणून त्या ऋणातून जर तुम्ही मुक्त झालात तर तुमच्यासाठी भविष्यात खूप चांगले दिवस येतात. असं पितृस्तुतीमध्ये गोपालकृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगतायत. हे गीतेत नाहीये आणि हा मधला भाग कोणी सांगत नाही. अर्जुनाचा आत्मविश्वास कमी झाल्यानंतर कृष्णाने आत्मविश्वास वाढवण्यासाठी तू पहिली पितरांची सेवा कर, पितरांचं स्मरण कर, हे अर्जुनाला कृष्णाने सांगितलंय. म्हणून घरात कर्त्या पुरुषाचा आत्मविश्वास जर कमी होत असेल तर त्याला देव जबाबदार नाही, कुलदैवत कुलस्वामिनी जबाबदार नाही, त्याला फक्त जबाबदार तुमचे पितर आहेत. मग काय करायचं? ज्या दिवशी पितरांची तिथी आहे त्याच्या आदल्या दिवशी जे लोक मेलेत त्यांचे नावं लिहायचे. पण नावं कोणाचे लिहायचे? आई ज्या कुळातनं आली, आपल्या मामाकडचे जे लोक मेलेत तिकडचे नावं लिहायचे. इकडं बापाकडचे जे लोक मेलेत त्यांचे नावं लिहायचे. पण प्रामुख्याने जो आत्महत्येने मेला, विष पिऊन मेला, ॲक्सिडेंट अपघाताने मेला, पाण्यात बुडून मेला, साप चावून मेला, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेला, बालपणात किंवा तरुणपणात गेला, लहान लेकरू आहे आई मरून गेली, अशी ज्यांचे मरण येतात अंतिमती सागती, त्या जीवाला गती प्राप्त होत नाही. मग काळाला किती गोड प्रमाण दे. अंत काळाला जीवाची जशी मती असेल तशी त्या जीवाला गती प्राप्त होत असते. अंती मती सा गती. मग अंत काळाला मती कशी आपल्याला माहीत नाहीये. म्हणून जे जे लोक श्रीमद भागवत महापुराणात सांगितलंय, पाण्यात बुडून मेलेला, आत्महत्येने जीव गेलेला, स्त्रीच्या हातून मरण आलेला, साप चावून आलेला, ॲक्सिडेंट अपघाताने आलेला, अकाल मृत्यूने जीव गेला, अशा जीवाला कितीही काही करा आणि बोलू कितीही विधी करा, त्या जीवाला गती नाही. मग त्या जीवाला गती प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण पुण्याचा साठा दिला पाहिजे. मग आता तो साठा कसा द्यायचा आहे? तुमच्या पितरांच्या आदल्या दिवशी आईकडचे, म्हणजे आई ज्या माहेरातनं आली तिकडचे नावं, मेलेल्या लोकांचे, आपल्या बापाच्या कुळातले नावं. पण ते प्रामुख्याने कसे कोणाचे लिहायचे मी तुम्हाला सांगितलं. आता याला पंडितजीची गरज नाही, पुण्या ब्राह्मणाला बोलवायची जरूरत नाही. मला असं वाटतं आपल्या मराठा समाजाने स्वयंपूर्ण झालं पाहिजे. मी म्हणत नाही नारायण नागबली व्यर्थ आहे, मी म्हणत नाही त्रिपिंडी कालच सर्पशांती व्यर्थ आहे, केलं पाहिजे. परंतु त्याच्या आत रुपया खर्च न करता तुम्ही जर हे विधी केले तर भविष्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरं जाण्याची गरजच नाही. मी तर एक नाही म्हणत, पितृदोष जर असतील तर कुटुंबात 1760 समस्या असतात. पण त्याच्यासाठी हा विधी फार गरजेचा आहे. 40 रुपयाचे काळे तीळ घेतले तर तुम्ही 40च रुपयाचं गावठी तूप घ्या, एकत्र करा. ज्या दिवशी पित्र आहे त्या दिवशी आंघोळीच्या नंतर पण देवपूजेच्या अगोदर लक्ष द्या, तुम्हाला करायचं आहे. नुसतं तुम्ही चाललंय काहीतरी फॉर्मॅलिटी नाही, यातनं काहीतरी आउटपुट आलं पाहिजे. देवपूजेच्या अगोदर आंघोळीच्या नंतर जे काळे तीळ आणि तूप, माझ्याकडे लक्ष द्या, काळे तीळ आणि तूप तुम्ही एकत्र केलंय, 2 जणांची गरज आहे. फोटो ठेवलाय खुर्चीवर, फोटोचं तोंड उत्तरेला आहे, तुमचं तोंड दक्षिणेला आहे, त्याच्यामध्ये खाली 2 जणांची गरज आहे. लोखंडी पाटीमध्ये रद्दी पुठ्ठे
आंब्याच्या समिधा नसेल वडाच्या पिंपळाच्या फळाच्या समिधा पेटवा, रानशनी गौऱ्या चालतील, गाईच्या शेणाच्या गौऱ्या चालतील, पेटवा. आता जे काल आपण नावं लिहिले पितरांच्या आदल्या दिवशी, अमुक अमुक अमुक, एकाने ते नाव वाचायचं आणि दुसऱ्याने 2-3 तीळ आणि तूप मिश्रित जे मिश्रण आहे ते घ्यायचं आणि त्या जाळामध्ये टाकताना नाव घ्यायचं आणि टाकताना ते मिश्रण जाळात स्वधा म्हणायचं. काय म्हणायचं? स्वधा. जे कोणी सांगणार नाही तुम्हाला, हा विधी तुम्ही करून पहा. स्वधा. कारण स्वहा म्हटल्याने देवलोक तृप्त होतात आणि स्वधा म्हटल्याने पितृलोक तृप्त होतात. देवांना पांढरे तीळ वापरायचे असतात पण पितरांना काळे तीळ वापरायचे असतात. बरोबर आहे ना? तुम्ही पिंडावर गेल्यानंतर पाणी सोडायला तीळ वापरतात. बरोबर आहे ना? मग काय द्यायचं आहे? शास्त्र म्हणतं जास्त नाही, तुम्ही तिळतिळ पुण्य द्या. त्या तिळतिळ पुण्याचा एकदा साठा तयार झाला, बॅलन्स तयार झाला, तर तो साठा पुण्य त्या मृतात्म्याच्या सोबत येतं आणि त्या जीवाला ऊर्ध्व गती प्राप्त होण्यासाठी मदत होते. मी पहिला तुम्हाला विधी सांगितला कारण 83 कमी झाले, आपलं 82 कमी झाले, आता 3च करायचे. अक्षय तृतीयेच्या दिवशी उदक कुंभ पूजन करायचं, मातीचे घडे पूजन करायचं पाण्यासहित आणि पाण्यासहितच माध्यान्ह काळात कोणाला तरी दान करायचे. झाले 2. आणि 3रं श्राद्ध सांगितलं बाबांचं. आजच्याच दिवशी पुढच्या वर्षी आजच्या तिथीला श्राद्ध येईल, त्या दिवशी काही नाही केलं तरी चालल, घरामध्ये स्वयंपाक तयार करायचा, फोटोला नैवेद्य दाखवायचा. पण त्या फोटोखाली नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर तिथं तुम्ही काहीतरी शाल किंवा नवीन वस्त्र अंथरायचं. बरोबर आहे? नैवेद्य ठेवताना या तर्जनीने तुम्ही पाण्यात बोट बुडवून गोल असं सर्कल तयार करायचं. याला मंडल म्हणतात. हवा देवांना कसा नैवेद्य दाखवता आला पाहिजे या गोष्टींचा उलगडा व्हावा म्हणून आज मुद्दामून ह्या विषयाला मी हात घातलाय. गोल असं मंडल तयार करायचं आणि त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा, पण या बोटाने गोल सर्कल करायचं. तुळशी पत्राने गायत्री मंत्र म्हणून पाणी फिरवायचं. आज सुद्धा तुम्ही लोकांना जेवण देण्याच्या अगोदर जो स्वयंपाक बनवला तो तुम्ही त्या पद्धतीने ताटात ठेवून अर्पण करू शकता. तुळशीपत्र नसेल तर फुलाने पाणी फिरवा आणि अर्पण करताना ओम प्राणाय स्वधा, ओम अपानाय स्वधा, ओम उदानाय स्वधा, ओम समानाय स्वधा, अमृतत्वाय इंद्रनमामि ब्रह्मार्पणमस्तु स्वधा, ते फुल तुळशीपत्र अर्पण करायचं. तुम्हाला कुठला विधी करण्याची जरूरत पडणार नाही. नारायण नागबली नको, त्रिपिंडी नको, कालसर्प शांती नको. आपल्या मराठा समाजाने स्वयंपूर्ण व्हावं. तीळ अंगठ्याने का सोडावे? देवांना पाणी आम्ही सरळ हाताने सोडतो याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. कारण ह्या बोटाने तुम्ही पाणी सोडलं हे देवतीर्थ आहे, पण माऊलींच्या समाधीवर, निवृत्ती दादांच्या समाधीवर पाणी सरळ हाताने चालत नाही, ते इथून सोडावं लागतं. हे ऋषी संतांचं तीर्थ आहे. पण पितरांना, मेलेल्या लोकांच्या त्या अंत्येष्टीला पाणी सोडताना अंगठ्याने सोडायचं, कारण अंगठ्याखालचा हा जो उंच वटा आहे ही पितृटेकडी आहे. आणि तीर्थ प्राशन करताना ते इथून प्यायचं, कारण हे ब्रह्मतीर्थ आहे. आजही कुणाला पितृदोष असेल, कोण्या पंडिताला हात दाखवायची जरूरत नाही. माता भगिनींचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात, अंगठ्याच्या खाली उभ्या आणि आडव्या रेषांचं जर जाळं असेल, असं हमखास पितृदोष आहे. पितृदोषाचं पहिलं लक्षण सांगितलं, मेलेली माणसं स्वप्नात येतात. पितृदोषाचं दुसरं लक्षण सांगितलं, लग्न मंडप वाहतं पाणी स्वप्नात येतं, साप स्वप्नात येतात, मुलं बापाचं ऐकत नाही, तरुण मुलं व्यसनाकडं जातात, टिचभर बांधावरून भाऊबंदकी वाढते, मुलं मुली सुंदर आहे पण अजिबात लग्न जमत नाही, मागणे येतात परंतु जुळतच नाही, कधी पत्रिका जुळत नाही, कधी गुणमिलन होत नाही, कधी संस्कार जुळत नाही, आले तर पाहुणे निरोप देत नाही. तरुण मुलं व्यसनाकडं जातात, एक एकात नाही, बाप लेखात नाही, डिप्रेशन, टेन्शन, कोर्ट कचेरी मॅटर, कटकटी भांडणं, घरात सतत आजारपणं, आत्महत्येने मृत्यू, ॲक्सिडेंटने करत्या पुरुषाचा मृत्यू. याला पंढरीची वारी जबाबदार नाही, गळ्यातली माळ जबाबदार नाही, तुमची जप साधना उपासना जबाबदार नाही. याला एकमेव जबाबदार आहे पितृदोष. मग काय करायचं? आता नागबली करायला आमच्याकडं पैसे नाही, 3 दिवस तिथं राहायला वेळ नाही. कबीरांनी फार गोड सांगितलं, काही करायची गरज नाही. आपण नारायण नागबली करतो, अरे जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाची पूजा आम्ही का केली नाही? आई जिवंत असताना, बाप जिवंत असताना आम्ही त्यांचं श्राद्ध केलं पाहिजे. एखादा कीर्तन झाल्यानंतर म्हणाल, बाबा काय तुमचं? आई जिवंत असताना, आमचा बाप जिवंत असताना श्राद्ध घाला म्हणतात.
अरे बाप जिवंत असताना त्या बापाला काय हवंय काय नकोय हे जर तुम्ही बघितलं ना, अंत्येष्टीला तुम्हाला काही करण्याची जरूरत पडणार नाही. कारण का, तुम्ही जिवंतपणे बापाची सेवा केली आहे. अरे मेल्यानंतर तर सगळे करणारच आहे. कोणीतरी ते नाशिकला वडाखाली बसलेले असतात, हात दाखवला, त्याने सांगितलं काय होतं, आणि मेलेले माणसं स्वप्नात येतात. त्यानं सांगितलं तुम्हाला आत्ताची आत्ता सोन्याचा साप दान करायला लागेल त्र्यंबकेश्वरला. लक्षात येते तुमच्या? सोन्याचा साप दान करायचा त्र्यंबकेश्वरला. कारण का, तुम्ही खूप साप मारले, साप मारल्यामुळं सर्पउधाचा गुन्हा झाला आणि तुम्हाला दोष लागले, म्हणून तुम्हाला नारायण नागबली करावं लागेल. नारायण नागबली, सोन्याचा साप दान करावा लागेल. कबीरजी म्हणले सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. अरे जिवंत साप मारतोस आणि साप मारला म्हणून त्र्यंबकला सोन्याचा साप दान करतो. किती मूर्ख आहेस तू. जिंदा बाप कोई ना पूजे, काय गोड बोलता. जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया. मुठभर चावल लेके कौवे को बाप बनाया. कोणला कावळ्याचा? कावळा मम्मी नाही, कावळा पप्पा नाही. जोपर्यंत पप्पा आहे, जोपर्यंत मम्मी आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करा. बाबा डोकं दुखत होतं तुमचं, चला ना दवाखान्यात. मी नंबर लावला. बाप म्हणला बेटा दिवसभर दुखत होतं रे, गोळी घेऊन सुद्धा फायदा नाही झाला रे, मग चला ना दवाखान्यात. मी डॉक्टरला सांगून ठेवलंय, आपलाच नंबर आहे, चला बसा गाडीवर. बाप म्हणला आता गरज नाही. अहो पप्पा का? म्हणे बेटा गोळी घेऊन पण फायदा झाला नाही, पण तू माझ्याशी प्रेमाने बोलला ना, माझं डोकं दुखायचं बंद झालं. विठ्ठल महाराज पितृदोष सांगितले, परिणाम सांगितले, उपाय काय? नागबलीची गरज नाही, त्रिपिंडीची गरज नाही. 1996ला शिकलो आम्ही त्र्यंबकेश्वरी. डायरेक्ट आहे आपलं. ते काही त्र्यंबकवाले माझा दोष करतात. ते म्हणले आमच्या सुपाऱ्या कमी होत आहेत. पण आपल्या मराठा समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून कोणीतरी पुढे येऊन बोललं पाहिजे ना. हां, कोणीतरी बोललं. फार विरोधाला मी सामोरं गेलो, पण मी थांबलो नाही. क्रांती करायची असेल तर काहीतरी विरोधाला तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागतं. काय करावं लागेल तुम्हाला? काहीच करू नका, इकडं लक्ष द्या, माझ्याकडं बघा. मी फार महत्त्वाचं सांगतोय आणि भल्याचं सांगतोय. कीर्तन म्हणजे टाइमपास फॉर्मॅलिटी, काहीतरी चाललंय करताय म्हणून नाही. मला माझा मानस असतो, कीर्तनातनं एखादा तरी मुद्दा तुम्ही घ्यावा आणि त्याचा फायदा तुम्हाला व्हावा. लक्षात घ्या. अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, चिमूटभर खायची हळद, चिमूटभर काळे तीळ एकत्र करायचे आणि पिंपळाच्या झाडाच्या बुडाला घालायचे. एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी यायचं. हे 41 दिवस करा. सकाळी 11 वाजेच्या आत करा. तुम्हाला कुठलाच विधी करायची गरज पडणार नाही. मुलामुलीचं लग्न जमत नसेल, क्रॉस सेवा करायची, कुठली शांती करायची गरज नाही. काय सेवा करायची? रामाच्या मंदिरात जाऊन मारुती स्तोत्र वाचायचं. रामाच्या मंदिरात मारुती स्तोत्र वाचायचं आणि मारुतीच्या मंदिरात राम रक्षा म्हणायची. फक्त 21 दिवस करा क्रॉस सेवा. कुठली शांती करायची गरज नाही, लग्न जमेल. शुक्रवारी मुठभर मटकी भिजत घालायची. शनिवारी भिजलेली मटकी आंघोळ पांघोळ झाली, गाईला गुळाचा खडा आणि ती भिजलेली मटकी त्या मुलामुलीने खाऊ घालायची. एक प्रदक्षिणा मारून गाईच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला उभं राहून त्या गोमातेला प्रार्थना करायची, माझं लग्न व्यवस्थित ठिकाणी चांगल्या पद्धतीने जुळू दे. हे 3 हप्ते करा. 3 शनिवार. 3 शनिवारमध्ये जर लग्न नाही जमलं, माझं कधीच कीर्तन ऐकू नका. गाईला मटकी खाऊ घालायची. ज्या मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं, त्या शनिवारच्या दिवशी. पण हे पुण्याला सांगून आलो मी. दुसऱ्या दिवशी एका बाईचा फोन आला. ती म्हणली आमच्याकडे गाय नाही, म्हशीला चालल. हे अति शिकेलचे परिणाम आहे. काय बोलावं आता सांगा. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेनात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता, पाप जातील दूर. भजन करा विठ्ठल.
अजून खूप आहे, पण बिचारं घड्याळ काही थांबत नाही आहे. पण हे सगळं संसारिकांसाठी चाललं आहे. आता बसल्या बसल्या आजच्या अभंगात आपण त्या कॅटेगरीत बसतो का, हा विचार आपल्याला बसल्या बसल्या करायचा आहे. तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त ऐकायचं आहे. आणि भजन आलं का विठ्ठल अशी टाळी वाजवायची, विठ्ठल अशी टाळी वाजवायची. आणि अशी नका वाजवू, अशी वाजवायची. ते आमच्या जुन्या माता भगिनी इथं काही बसल्यात त्यांच्या काळात, आत्ता नाही आहे. आता लोक प्राणीमात्रांवर प्रेम करतात. जुन्या काळात एकामागं एकी दोघी तिघी जणी बसायच्या आणि बसल्या का एक एक कसा एक कसा एक. हां हां बरोबर आहे ना. हां ते बघा ज्यांनी केलंय त्या माना हलवत आहेत. असं काढायचं, कारण ते सोडलं तर ते दुसऱ्याला जाऊन बिलगतं, म्हणून ते तिथं ठेचून काढायचं. म्हणून लक्षात घ्या, तसंच आहे ते, तसंच आहे. एकदा विठ्ठल म्हणलं का पटक्यान पाप बाहेर येतं, आणि ते पाप बाहेर आलं का परत मध्ये जायची शक्यता असते. जसं तुम्ही जुन्या काळात काढायचे आणि तिथं ठेचून काढायचे का, दुसऱ्याला त्रास नको आणि आपल्याला नको, आहे का नाही. मग निघालेलं पाप, विठ्ठल म्हणलं का पाप बाहेर येतं, पण ते दुसऱ्यात घुसायला नको आणि परत आपल्यात घुसायला नको, म्हणून ते ठेचायचं. विठ्ठल विठ्ठल नाही का, तुम्ही विठ्ठलच म्हणले नाही. फायदा व्हायला पाहिजे ना. हा टाळी वाजवली ठीक आहे, पण पाप बाहेरच आलं नाही ना. पाप बाहेर यायला काय म्हणावं लागेल, विठ्ठल. आणि विठ्ठल म्हणताना ठ वरती जरा जोर द्या, विठ्ठल असं करायचं का, पंप होतं तुमचं हृदय. नीतू मानके आईला अटॅक आला, ते दवाखान्यात होते. नोकराने सांगितलं सर आईला घाबरल्यासारखं होतंय, घाम येतोय, काय करू. म्हणे आईला एकच सांग, गाडीमध्ये हालचाल न करता तिला उचलून ठेव आणि आईला म्हणा मोठ्या मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणत ये, 100% तू वाचशील. कारण का, हृदयाकडचे ब्लॉकेज घालवण्याचं सामर्थ्य माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. विठ्ठल मग आता करा. पण हे कोणी करायचंय, जपी तपी संन्याशाहुनी हरीला भक्त फार आवडतो. स्पष्ट पहा नातगृही घेऊन वाहे जलाची कावडतो. आज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी प्रस्तुतच्या अभंगामध्ये जप्याला धन्यता दिली नाही, तप्याला धन्यता दिली नाही, योग्याला धन्यता दिली नाही, संन्याशाला धन्यता दिली नाही. मग धन्यता कुणाला दिली, पहिलं चल. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी
निर्देश केलाय तुकोबांनी. हे नाही म्हटलंय धन्य हे संसारी, नाही नाही नाही, निर्देश केला. धन्य ते संसारी पण कोण, दयावंत जे अंतरी. मग आता बसल्या बसल्या आपण विचार करायचा, आजच्या अभंगाच्या मापात आपण बसतोय का? आपण धन्यतेच्या पात्रतेचे आहोत का? कारण का हा धन्य शब्द कुठंही वापरावा इतक्या कमी प्रतीचा नाही, इतक्या कमी दर्जाचा नाही आहे. हल्ली धन्य शब्द कोणी कुठं वापरतो. एक जण दुसऱ्याला मित्राला म्हणला धन्य आहे रे तू, म्हणे का 20 गुटख्याच्या पुड्या खातो. अरे हे धन्यतेचं लक्षण आहे का? हे कर्करोग होऊन मरायचं लक्षण आहे ना. विठ्ठल धन्य शब्द कुठंही वापरावा इतक्या कमी प्रतीचा नाहीये. पण धन्य शब्द जर संसारिकासाठी वापरला असेल तर आपण किती उच्च प्रतीचे आहोत. कुणाला धन्यता दिली आहे? जप्याला नाही, तप्याला नाही, योग्याला नाही, संन्याशाला नाही, जो गृहस्थाश्रमामध्ये आहे. धन्य ते संसारी, एका संसारिकाला धन्यता दिलेली आहे. लक्ष द्या. आता शास्त्रामध्ये धन्यतेचे काही लक्षणं सांगितले. आमच्या संतांनी सुद्धा तुकोबारायांचा जर गाथा अभ्यासला तर धन्य शब्द तुकोबारायांनी मोजक्या ठिकाणी वापरला. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्य कोण झालं आजपर्यंत? धन्य 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 न्यू त्याच्यात आपण बसतो का? स्वानंद सदनम. शास्त्रामध्ये काही वचन आलंय. सुधांश सुधियो कांता मृदुभाषणीम सन्मित्रम सुदनम सयो स्थिती आज्ञा परासेवकाम आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमो सदा हि सततम धन्य ते गृहस्थाश्रमे. काय म्हटलं शास्त्राने? तुकोबांचं तेच म्हणणं आहे. तुकोबा म्हणले जे वेदांताला सांगायचं आहे तेच मला सांगायचं आहे. पण वेदांत हे जरा कळायला क्लिष्ट आहे, ती भाषा क्लिष्ट आहे, कळायला अवघड आहे. म्हणून तुकोबा म्हणले माझ्याकडं या, ज्ञानोबा म्हणले माझ्याकडं या. आम्ही एकदम वेदांताचा अर्थ सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो आहे. काय म्हणणं आहे वेदांताचं? स्वानंद सदनम, ज्याच्या घरामध्ये सतत आनंद असतो. धन्य ते संसारी. आता बसल्या बसल्या विचार करा. मी हे 5च मुद्दे समजून सांगणार आणि पटकन 3 चरण म्हणून समारोपाकडे नेणार आहे. फक्त 15 मिनिटं राहिलेत. लक्ष द्या. काय सांगितलं शास्त्रात? तुकोबा काय बोलले? धन्य ते संसारी. जर आपल्यासारख्या संसारिकांना तुकोबा धन्यता देत असेल, पण आपण त्या कॅटेगरीत बसतो का? पहिला मुद्दा सांगितला स्वानंद सदनम, ज्याच्या घरामध्ये आनंद असतो. धन्य ते संसारी. मग आता आपल्या घरात आनंद आहे का? आपल्या मनाला विचारा. तुम्ही म्हणाल हो आहे. नाही, तुम्ही गल्लत करताय. भाविक सज्जन हो, सुख वेगळं असतं, आनंद वेगळा असतो. सुख हे शरीराशी निगडीत असतं, आनंद ही मनाची संकल्पना असते. म्हणून बोलू का? पैशाने तुम्हाला सुख मिळेल, पण आध्यात्मिक मार्गातच तुम्हाला आनंद मिळेल. कळलं काय? मानाने हल्ल्या सगळ्यांच्या. तुम्ही मानाने हलवल्या तर 2 पर्यंत सोडणार नाही मी. आनंदी नाही. हां, सुख वेगळं, आनंद वेगळा. कसं काय? दृष्टांत घ्या. 10,000 खर्च केले का 20,000 खर्च केले का टी व्ही विकत मिळतो. डोळ्यांना टी व्ही पाहायचं सुख मिळतं. काय बोललो मी? टी व्ही पाहायचं डोळ्यांना सुख मिळतं, पण आनंद कुठे? जो आम्ही रात्रीच घेऊन आलो.
वा डोळे घ्या रे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख. आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोळे आनंद आनंदाचे आनंद तरंग. आनंदाचे डोई ताली वाजवा, ताली वाजवायची भजन. आनंदाचे 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 डोळे आनंदाचे डोळे गरबाची आवडी जय हो. मातेचा डोळा गर्भाचे आवडे आवडे मातेचा डोळा. गरबाची आवडी मातेचा डोळा तिचा जिवाळा तेथे भिंबे तिचा जिवाळा तेथे भिंबे आनंदाचे डोळे आनंद आनंदाचे डोळे तो आनंद आहे जे मिळवल्यानंतर काही मिळवायची गरजच नाही पडली पाहिजे. तो आनंद आहे. एकदा त्याला डोळ्यानं बघावं आणि हृदयामध्ये साठवावं. आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण सुखी आहोत, आनंदी नाही. 20,000 खर्च केले का फ्रीज विकत मिळतो. फ्रीजमध्ये थंडगार पाणी प्यायचं तुम्हाला सुख मिळेल, पण मातीच्या माठातला गार पाण्याचा आनंद नाही मिळणार. म्हणून फ्रीजात सुख आहे आणि मडक्यात आनंद आहे. पण आमची आज परिस्थिती चांगली आहे आणि मनस्थिती बिघडली आहे, म्हणून आम्ही सुखी आहोत, आनंदी नाही आहोत. अरे चटणी भाकर जरी असली ना ती आनंदाने पोटभर खावी आणि पडल्या पडल्या झोप लागावी. अरे नसू द्या सुख समजायचा हा आनंदी आहे. 7 मजल्याची बिल्डिंग बांधून प्रत्येकाला रूम वेगळा आहे, प्रत्येकाला अभ्यासिका वेगळी आहे, प्रत्येकाच्या रूममध्ये टॉयलेट बाथरूम वेगळं वेगळं आहे. पण सांगू का, देवघर देवाराच नाही. अरे मेल्या तू सुखी आहे पण तू आनंदी नाही आहे. तोच झोपडीत राहतो, साधी झोपडी आहे, गळते थोडी थोडी, पण त्यानं छानपैकी पांडुरंगाचा फोटो कोपऱ्यात मांडला, तिथं समय दिवा लावला आणि घरापुढं तुळशीचं वृंदावन आहे. नसू द्या सुखी, तो सगळ्यात जीव आनंदी आहे. किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडी या झोपडी या झोपडी माझ्या भूमीवरी पडावे आकाश पांघरावे पायाकडे पहावे पायाकडे पहावे या झोपडी किती आनंद या झोपडी या वा 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 महाराज, ही बाबांची पुण्य आहे. विठ्ठल एवढा पाऊस चालू असताना हे सगळं भरून गेलं. हे पेरलंय त्यांनी वा वा. जन्मभर आणि पेरलं तरच उगतं. गहू पेरले तर बाजरी नाही येत त्याला. वा. हाँ, हर काम ऐसा करो अलग पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो एक निशान बन जाए. यहाँ तो जिंदगी सब काट लेते हैं, मगर जिंदगी ऐसी जियो एक मिसाल बन जाए. वा वा. हे जगण्यासाठी थोडे परीने रे.
अरे हे मी बोलतोय तरी ते घरच्यांच्या डोळ्यात पाणी येतं. हे जगणं आहे, हे जगणं आहे. अरे कुणी कोणासाठी रडत नसतो रे, कुणी कोणासाठी रडत नसतो. बोलू का? अरे माझ्या रुक्मिणीने रडावं आणि पांडुरंगाने रडावं रे ज्ञानोबा समाधीला जात असताना. म्हणून आनंदी जीवन जगा. स्वानंद सदनम कांता मृदू भाषणीम. ज्या घरातली स्त्री गोड बोलते, मृदू बोलते, मऊ बोलते, मराठीत सांगू का सॉफ्ट बोलते, संसारी. मग बसल्या बसल्या विचार करा आपल्या घरातली बाई कशी बोलते. हे फार मोठी जबाबदारी तुमच्यावर. घरामध्ये तुम्ही छान बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. ज्याच्या घरात वास्तुशांती होते त्याच्या घरातली बाई जर सारखी बोंबलत असेल, मला डॉक्टर पाहिला आला होता, इंजिनियर पाहिला आला होता, चांगला पाहिला आला होता, या भिकाऱ्याच्या नशिबात पडले, यमा ये रे, येतो बरं का यम. कारण वास्तुशांती झालेल्या घरात वास्तूसारखी म्हणते तथास्तु तथास्तु. जसं तुम्ही त्या घरात बोलता तसंच त्या घरामध्ये वातावरण घडतं. घरामध्ये गोड बोलावं. कोणी आलं म्हणून पूर्वीच्या काळी रस्ते मातीचे होते, घरं पण मातीचे होते, म्हणून लोकांचे पाय मातीवर होते. आता रस्ते डांबरी झाल्यामुळं लोक बहुतेक मनात आलं ते आहे का नाही. म्हणून पूर्वीच्या काळी घरावर लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव, असं सारवलेलं असायचं. पण भिंतीवर चुन्यानं पांढऱ्या रंगानं लिहिलं काय जायचं, अतिथी देवो भव. ही संस्कृतची आमची परंपरा. पण संस्कृत गेलं, मराठी आलं, मग लोक लिहायला लागले सुस्वागतम. ते पण गेलं. लोकांनी इंग्रजीचं भूत आल्यामुळं लिहिलं वेलकम. इकडच्या वेल, इकडच्या भितडीवर कम, आणि मधून घुसायचं वेलकम. आता ते पण गेलं. नाशिकला माझ्या मित्राकडे गेलो होतो. मित्राचं नाव नाही सांगणार, निघालं कोण नातेवाईक व्हायची उपाधी. आपले माणसं कुठं ना कुठं पसरेल राहतात. त्या मित्राने त्याच्या दारावर लिहिलं होतं कुत्र्यांपासून सावध राहा. मी घाबरलोच, पण हळूच घाबरता घाबरता बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर कडी उघडून एक आजोबा वासक्यानं अंगावर आले. म्हणलं बरोबर लिहिलंय. अरे इतकं बत्तड जीवन झालंय आमचं. लक्षात घ्या, इकडं लक्ष द्या. तुम्ही बोलताय एकमेकांमध्ये, बोलू नका विठ्ठल. 12:15 वाजले. आता काय करू सांगा? बोलू 5 मिनिटं का थांबू? हा, सगळे म्हणत्या बोला. असंच ऐकूशी वाटलं पाहिजे, नाही तर मेल्याचं कधी आटपलतात, काय फायदा नाही त्याचा. विठ्ठल विठ्ठल. घरात काय असायला पाहिजे बोला? सुख का आनंद? बोला पटकन. आनंद. आणि तो आनंद मिळवण्यासाठी विचारी माणसाने दिवसा असं कर्म करायचं का रात्री त्याला सुखाने झोप आली पाहिजे. कीर्तनात काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, हे 4 वाक्य घरी घेऊन जा. विचारी माणसाने दिवसा असं कर्म करायचं का त्याला रात्री सुखाने झोप आली पाहिजे. बालपणात असं कर्म करायचं तरुण पण सुखात गेलं पाहिजे. तरुणपणात असं कर्म करायचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. आणि म्हातारपणामध्ये असं कर्म करायचं का मेल्यानंतर परलोकात चांगलं स्थान मिळालं पाहिजे. याला म्हणतात जीवन जगण्याचा आनंद. आनंदापुढं सगळे सुखे फिके पडतात. म्हणून लक्षात घ्या, कांता मृदू भाषणीम. ज्या घरातली स्त्री गोड बोलते, मृदू बोलते, ते घर धन्य आहे. आपल्या घरातली स्त्री गोड बोलते. आता तुम्ही नाही, आम्ही सारखं फिरतो. मालेगावकडे गेलो होतो. इतका मोठा सप्ताह होता महाराज. 250 टाळकरी, 8 गायक होते आणि 12 पखवादे होते. जवळजवळ त्या कीर्तनाला 22,000 लोक होते त्या दिवशी. इतका मोठा कार्यक्रम. पण नियोजन कसं? देणगी मागणाऱ्यांची कमिटी वेगळी, 10 लोकांची. देणगी मागून आणली का बँकेतले 2 लोक रिटायर, हिशोब सांभाळायला 2 लोकांची कमिटी वेगळी. किराणा आणायची कमिटी वेगळी. निसपूस करायची, रवा निसायचा, तांदूळ डाळ निवडायची, 150 माता भगिनींची ते निसायची कमिटी वेगळी. वाढेकऱ्यांची 250 लोकांची कमिटी वेगळी. 350 महिला, 350 पुरुष आहे. त्याच्यात पत्रवाळी कोणी वाढायची, लोणचं कोणी द्यायचं, पापड कोणी द्यायचं. 8 दिवस स्वयंपाक करायचा नाही पंचकृषीने. इतका मोठा सप्ताह. आचार्यांची कमिटी वेगळी. ऐका, कीर्तनकारांच्या तारखा घ्यायची कमिटी वेगळी. आणि कीर्तनकार आलाच नाही त्याला शिव्या द्यायची पण कमिटी वेगळी. तिकडचं आहे हे.
आहे हां. हे बघा महाराजांना ते फिरत असतात, त्यांना माहीत आहे. हां, अशा ठिकाणी मी गेलो आणि माझ्याकडं काही गाडी नव्हती. 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोठी गाडी नव्हती, छोटी नव्हती. मी बसने गेलो 4 वाजता. आता एका कमिटीतलं आलं. त्याची कमिटी काय होती, बाबाला बसस्टँडवरून घ्यायचं आणि जिथं सोय केली तिथं नेऊन आपटायचं नाही हो, सोडायचं असं म्हणायचं मला, नेऊन सोडायचं. ते आलं, अशा झिपऱ्या वाढेल होत्या, तोंडामध्ये गुटक्याचा असा बोकणा होता. बाबा काय बसा. म्हणलं काय, माझी कमिटी आहे, बाबाला बसस्टँडवरून घ्यायचं, जिथं सोय केली तिथं नेऊन जेवायची, सोडायचं. मग त्याने ते बसवलं. इतक्या जोळ्यात त्याने एक्सिलेटर फिरलं. मी पडलो असतो, कसं तरी बसलो. अरे बाबा हळू चालव. नाही म्हणे माझी कमिटी आहे, तुम्हाला एकदा सोडवलं आपण मोकळं, माझ्या कमिटीचं काम संपलं आजचं. त्यानं नेलं. त्या गावामध्ये 2 किलोमीटर बसस्टँडवरून गेल्यानंतर एका घरापुढं गाडी थांबवली. घरापुढं गाडी थांबवल्यावर मला म्हणे उतरा, तुमचं ठिकाण आलं. आता मी नवीन माणूस, मी उतरलो. त्यानं गाडीचं हॉर्न वाजवलं आणि आवाज दिला, मावशी बाबा आले तुमच्याकडं. आपला विषय काय चालला, कांता मृदुभाषिणी. ज्या घरातली स्त्री गोड बोलते, धन्य ते संसारी, ती बाई आतूनच म्हणाली, बाबा आला का, बरं झालं, त्याला आमचंच घर सुचलं. गावात अख्खे मेले वाटतं, जाळवा अशा बाबांचा. माझा हो अरे शपथ. त्याला म्हणा आला, बरा उपकार केला, बस आता. आता तो पोरे गेला निघून. मी जशी बॅग उचलली तसं मागं वळून नाही पाहिलं, डायरेक्ट मंडपात जाऊन बसलो. मी 6 वाजेपासून बसलो होतो. 8:45 झाले तरी कोणीच पाहत नव्हतं, कारण कमिटी वेगळी वेगळी होती. एक टाळकरी ओळखीचा लागला. तो म्हणला, बाबा जेवण केलं का. म्हणलो नको भाऊ, उपास धरील मी आज. नाही म्हणे तुमची सोय केली, चला. मला वाटलं दुसरीकडे नेईल का काय. त्यानं उचललं, मला गाडीवर बसून त्याच बाईच्या घरीच नेलं. कांता मृदुभाषिणी. मी म्हणलो अहो इथं येऊन गेलो, मला नाही जेवायचं, मी उपास धरील. तो म्हणला, मावशी काय बाबा आले होते ना. ती म्हणे आले होते, पण ते जरासं बावळटच दिसलं, पळून गेलं. म्हणजे मी विचार करा बारकाईने. कांता मृदुभाषिणी. घरातल्या स्त्रीने गोड बोललं पाहिजे. सन्मित्रम. आपल्या घरातल्या मुलांना मुलींना आपल्याला मित्र परिवार चांगला असायला पाहिजे. कीर्तन एवढं लक्षात ठेवा. आता समारोपाकडे जायचं. कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुदनम. धन कमावताना कुणाला लुबाडून कमवायचं नाही, ते कष्टाने कमवायचं. सुदनम पयोस्थिती. आज्ञा परासेवकाम. आपल्या शेतातले मजूर, घरातले नोकर आपल्या आज्ञात असायला पाहिजे. आज्ञापरा सेवकाम. आतिथ्यम. घरी जर कोणी आलं, त्या पाहुण्याला, त्या अतिथीला देवाचं रूप मानायचं. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. ज्या घरामध्ये भगवान शिवाचं पूजन रोज नित्यनेमाने घडतं, ऐका, स्वानंद सदनम सुधांश सुधियो कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुदनम सयोस्थिती आज्ञापरा सेवकाम. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे. ज्या घरामध्ये शाका आहार घेतला जातो, मांसाहार नाही, धन्य ते संसारी. म्हणून शाकाहार हा माणसाचा आहार आहे, मांसाहार हा जनावरांचा आहार आहे. कोणता आहार घेतला पाहिजे, मिष्टान्नम पानम गृहे. आणि शेवट सांगितलं, साधो संगमो सदा हि सततम. धन्यते गृहस्थाश्रमे. धन्यते संसारी. दयावंत जे अंतरी. जर तुमच्या अंतकरणामध्ये दया नसेल तर तुम्ही त्या पात्रतेचे नाही. म्हणून दया अंतकरणात आली पाहिजे. माझं लेकरू पडल्यानंतर मला किती वेदना होते. माझ्या एखाद्याला कोणाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर, लागल्यानंतर, हा माझा जर भाऊ असता, ॲक्सिडेंटने पडला असता, मी सोडून गेलो असतो का. नाही, तो कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी लेकरू आहे, कुणाचा तरी कोणीतरी लागतोय. या नात्याने आपण त्याला उपचारासाठी नेलं पाहिजे. दयावंत जे अंतरी. मग यायचंय कशासाठी इथं, फक्त उपकार करायला. दुसरं चरण, येथे उपकारासाठी. जय हो. येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. उपकारा
ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ते संसारिक धन्य आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये दया असते. ते उपकारीसाठी येतात, उपकार झाल्यानंतर आपल्या आपल्या जागेवर म्हणजे वैकुंठामध्ये परत जातात. पण संसारिक धन्य कोण आहे? किती काही झालं तरी ते लटकं बोलत नाही. तिसरं चरण लटके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विठ्ठला विठ्ठला आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. सुखदेव गोपाळा कातोरे त्यांच्या देहाला नाव होतं. पहिलं दुःख आहे त्यांच्या पत्नीला. कुठं बसल्या मावशी? चारूपी गाड्याचे 2 चाकं असतात. एक चाक निखळून पडलं, दुसऱ्या चाकाला चालता येत नाही. पत्नीला दुःख आहे. गंगा भागीरथी लीलाबाई सुखदेव कातोरे. दुसरं दुःख आहे त्यांच्या मुलींना. सौ उषा विलास शिंदे आमच्या अण्णांच्या त्या सौभाग्यवती आहेत. आणि दुसरी मुलगी आहे सुरेखा भरत दाते. 2 मुली आहेत. मुलींना दुःख काय आहे? बापाचं आणि आईचं प्रेम असतं, पण आईचं प्रेम असतं मुलावर आणि बापाचं असतं. कारांनी नुसत्या आईच्याच कविता म्हटल्या आहे.
साने गुरुजी असते तर मी भांडलो असतो तत्वाने, गुरुजी तुम्ही पण श्यामची आईच लिहिली, तुम्हाला बाप का नाही आठवला? पण लक्ष द्या, 2च मिनिटामध्ये मी बाप सांगतो आणि थांबतोय. बिकट प्रसंगी बापच सोडवी, आपण मात्र गातो आईचीच गोडवी. मला प्रश्नाचं उत्तर द्या पटकन, लक्ष द्या. ठेच लागली काटा टोचला, आईच्या अगोदर नाव येतं. देवाच्या अगोदर नाव कोणाचं येतं? आईचं. देवाच्या अगोदर कोणाचं येतं? आईचं. म्हणून आई हा वेदनाशामक मंत्र आहे. ठेच लागली काटा टोचला, काय म्हणता तुम्ही? आई ग. आता पुढचा प्रश्न, ठेच लागली काटा टोचला, तुम्ही देवाच्या अगोदर आई ग म्हणतात, आणि बांधाने जाता जाता रस्त्याने चालताना पुढं लक्ष होतं आणि खाली लक्ष गेलं, भला मोठा साप दिसला, पाय पडणार, आता काय म्हणता? आई ग म्हणा ना. तिथं काय म्हणता तुम्ही? बाप रे. म्हणून बिकट प्रसंगी बापच सोडवी, आपण मात्र गातो आईचीच गोडवी. जेवण बनवणारी असते आई, पण त्या शिदोरीची सोय बापच पाही. काट कसर करून देतो मुलाला पॉकेट मनी, आपण वापरतो शर्ट पॅन्ट जुनी. मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर नवी साडी, बाप आटपतो घरी बिना साबणाचीच दाढी. वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न, त्यांना काही नसतं मुलांना तरुणपणात. वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न, पण बापाला दिसतं त्यांचं नोकरी आणि लग्न. मुलाच्या नोकरीसाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप. मुलाच्या नोकरीसाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप. आठवारे मुलीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवणारा तो तुमचा बाप. आयुष्यभर असतात मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा. जिवंत असताना आपल्या बापाला एकदा तरी समजून घ्या, हीच खरी बापाची इच्छा. एका दिवसाच्या जेवणाची सोय करते ती आई असते, पण आयुष्याच्या जेवणाची सोय करतो तो बाप असतो. अरे डोळ्या देखत रडते ती आई असते, पण नजर चुकून उशीत डोकं घालून तो रडतो बाप असतो. एकुलता एक मुलगा मेला तरी रडणार नाही तो बाप असतो. पण किती दगडाचं हृदय असू द्या, मुलगी सासरी निघाल्यावर आईपेक्षा ढसा ढसा रडतो तो बाप असतो. तो बाप असतो. दूर बघून मालकाला कुत्रा झेपावून घेतो ओढ, साखळी दाटे मानेला कमी नाही होत ओढ. अरे शेपटाचा घोंडा गोळून घुटमळतय ते दाराला, ओढ कळत नाही पोटच्या त्या पोराला. दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय, वळवळ करीत राहती जागी तान्या लेकराची माय. वासराच्या आधी चाटे ती मालकाच्या उराला, पण तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला. अरे बांधावरचा बैल सुद्धा हाक ऐकून परत वळतो. अरे बांधावरचा बैल सुद्धा हाक ऐकून परत वळतो. रागाची हाक ऐकून सुद्धा गुपगुमान रानात पळतो. अरे आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला, आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला, पण तोच राग कळत नाही पोटच्या त्या पोराला. अरे जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली, पोटची लेकरं मात्र कशी परक्यावानी जगत आली. बाप लेकराचा सूर का कधी जुळत नाही सुराला, तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला. शेवटचं वाक्य. मला माहित आहे घड्याळ थांबत नाहीये आणि पाऊस चालू आहे, बाहेर जाऊन करणार तरी काय तुम्ही सांगा मला, काय कराल? काहीच करणार नाही. इथं गपचूप जेवायचं आणि थांबायचं. आता जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली, पोटची लेकरं मात्र कशी परक्यावानी जगत आली. अरे बाप लेकराचा सूर का कधी जुळत नाही सुराला, तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला. शेवटचं वाक्य. बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी, बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी. बाहेरून असतो कडक, आतून असते गोड पाणी. अरे पावसाचं महत्व कळालं त्या मोराला, पावसाचं महत्व कळालं त्या मोराला, पण तेच महत्व कळत नाही पोटच्या त्या पोराला. म्हणून आईसारखा बाप समजून घ्या गड्या. मुलांना दुःख आहे, मुलींना दुःख आहे, पण फार चांगल्या पद्धतीने सेवा केली त्या मुलांनी, पत्नीने आणि मुलींनी, सुनांनी. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बस जगी ऐसा बाप भावा, असा बाप. अरे मुलाचं मुलीचं मुलांचं नाव रोशन कोणामुळं होतं? बापामुळं. जर बाप
मुलं चांगले निघाले तर लोक म्हणतात कोणाचा आहे हो हा, आणि मुलं वाईट निघाले तर लोक तोच शब्द म्हणतात कोणाचा हो हा. म्हणून लक्षात घ्या, आज हे वैभवशाली तुम्हाला जी परंपरा दिसती आहे, त्यांची मुलगी चांगल्या घराण्यामध्ये दोन्ही मुली दिल्यात, त्यांचे मुलं आज वेल सेटल आहे. एक मुलाने आपल्या गावाची समाजाची सेवा केली आहे, एक मुलगा वेल सेटल आहे, पुणे ह्या ठिकाणी चांगला उद्योजक आहे. हे सगळं श्रेय जातं आईबापाला. म्हणून धन्य माता पिता तयांची, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरा वाणी ओटी तुका मने वाव पोटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विठ्ठल जय कातोरे परिवारातील आमचे एक ज्येष्ठ बंधू स्वर्गीय सुकादादा यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं आणि आज त्यांचा हा वर्षश्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाला आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण हरिभक्त परायण गणेशजी महाराज करंजकर कीर्तन केसरी यांनी अतिशय धावपळीमध्ये श्री क्षेत्र पंढरपूरवरून अतिशय असा धावपळीचा प्रवास करून आज आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती. 2 मिनटं थांबा मंडळी, उठू नका. 2 मिनटं सर्वांनी कृपा करून थांबा. आपल्याकडं मान्यवर पाहुणे आलेले, त्यांचं प्रतिनिधी स्वरूपाने 2 पाहुण्यांची श्रद्धांजली होणार आहे. तोपर्यंत कृपा करून थांबा जागेवरती. आणि तिकडे वाडेकर यांना एक विनंती आहे, कृपा करून वाढू नका, 5-10 मिनटं बसू देऊ नका कोणाला. सुकादादाच्या जाण्याने ह्या आमच्या परिवारावरती फार मोठं दुःखाचं सावट कोसळलं. खऱ्या अर्थाने सुकादादांचे चिरंजीव तानाजी आणि रावसाहेब यांनी अतिशय 1 वर्षापासून परपंचाची आणि सामाजिक सेवेची धुरा चांगल्या पद्धतीने पेलवली. संस्कारी मुलं, संस्कारी मुली आणि सुकादादाचं जे काही अध्यात्मावरचं जे काही त्याचा परिणाम म्हणून आज सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व मान्यवर उपस्थित झालात. तुमचं सर्व कातोरे परिवाराच्या वतीने ऋणदेश व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला जावाई विलासजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे आणि बाबांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. यानंतर आमच्या पंचक्रोशीचं भूषण हरिभक्त परायण रोहिदास महाराज मते यांची इथं उपस्थिती ही अतिशय प्रार्थनीय. त्यांचं हरिभक्त पुंडलिक महाराज खाडे गायक यांचाही ऋणदेश व्यक्त करतो. त्यानंतर जगन्नाथ महाराज लायरे देवबाप्पा संस्थान पेगलवाडी त्र्यंबकेश्वर आणि त्यांचं सर्व हे बाल गुणीजन मंडळ यांचाही ऋणदेश व्यक्त करतो. आलेले सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा ऋणदेश व्यक्त करतो. आणि यानंतर इगतपुरी तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे शिवसेनाचे उपजिल्हा प्रमुख माननीय निवृत्ती पाटील जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपली श्रद्धांजली समर्पित करावी. कातोरे परिवाराच्या ह्या निमंत्रणाला मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रपरिवार. 1 वर्षापूर्वी कातोरे परिवाराचा आदरवड या ठिकाणी सुखदेव पाटील कातोरे यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. आणि आज या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी कीर्तन सेवा केली असे हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर
यांनी त्यांच्या अमृततुल्य अशा शब्दवाणीतून या ठिकाणी कीर्तनाची सेवा या ठिकाणी समर्पित केलेली आहे. 1 वर्षापूर्वी बाबा गेल्यानंतर वर्षानंतर जो कार्यक्रम या ठिकाणी येतो, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे वर्षश्राद्ध हे माणसाच्या जीवनातलं शेवटचं कर्म आपण या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी रावसाहेब असेल, त्यांचे बंधू असतील, त्यांचे मुलं असतील, या सर्वांनी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि आज खरं म्हणजे फार पवित्र दिवस या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. पंढरपूरमध्ये दिंड्यांचं मार्गक्रमण होत असताना अत्यंत पंढरपूर त्या ठिकाणी दुमदुमलेलं आहे आणि आज खरं या ठिकाणी कीर्तनामधून आपल्याला त्या वारीत जाता नाही आलं, परंतु करंजकर महाराज आणि खऱ्या अर्थानं आपल्या या भागाचं वैभव रोहिदास महाराज मते, जेव्हा करंजकर महाराजांचं कीर्तन आणि रोहिदास महाराज यावेळेस गात होते त्यावेळेस खरंच आपण या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहोत की काय असा भास या ठिकाणी खऱ्या अर्थानं होत होता. महाराज बाबांच्या संदर्भात तुम्ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली कीर्तनामधून आज अर्पण केलेली आहे. बाबांचे दोन्ही चिरंजीव असतील, खरं म्हणजे दोन्ही मुली असतील आणि लाडके जावई, दोन्ही जावई आहेत. त्यामध्ये विलास अण्णा शिंदे, बाबांचं जाणं जरी झालं परंतु खऱ्या अर्थानं हे वैभव पाहून जो माणूस जातो तो खऱ्या अर्थानं स्वर्गाला जातो. मुलं मुली यांचं वैभव ज्या वेळेस जाता वेळेस बघायला मिळतं ते खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनातला आनंद आहे. तुम्ही सुख आणि आनंद यामध्ये जे कीर्तन केलं, जीवनामधला आनंद खऱ्या अर्थानं सुखदेव बाबांनी खऱ्या अर्थानं या मुलांच्या जावयांच्या रूपानं या ठिकाणी बघितला. ते गेल्यानं नक्कीच या कुटुंबाला फार मोठं दुःख झालेलं आहे. त्यांची उणीव कधीच भरून येणार नाही. मी परमेश्वराला अशी विनंती करतो की बाबांना आपल्या चरणापाशी स्थान दे. मी नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, जाधव परिवाराच्या वतीनं, आपल्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर माननीय संतोषजी गायकवाड, नगरसेवक आणि सभापती नाशिक महानगरपालिका हे नाशिक शहराच्या वतीने या नगरपालिकेच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतील. उपस्थित सर्व शोकाकुल, गेल्या वर्षी अतिशय दुःखदायक घटना वाडीवर या गावामध्ये घडली. सुकादादा कातोरे यांचं अकस्मात दुःख निधन झाल्याने समस्त कातोरे कुटुंब असन, समस्त शिंदे कुटुंब असन, समस्त दाते कुटुंब असन यांच्यावरती मोठं दुःख कोसळलं. खरं तर आमच्या आदरणीय उषाताई वहिनी यांचे ते पिताश्री, अतिशय सोजोस स्वभाव असा आमच्या उषाताईंचा आहे. त्यांच्याहून समजतं का दादांचा देखील संस्कार उषाताई असतील, सुरेखाताई असतील, तानाजी भाऊ असतील आणि आपले रावसाहेब दादा असतील, यांच्यावरती जे संस्कार दादांनी घडवले आहे ते निश्चित जनसेवा करण्याचा संस्कार त्यांच्यावरती दादांनी टाकले आहे. त्यांच्या जामान्याने समस्त कातोरे कुटुंब दुःख सागरामध्ये भावूक झालं होतं. मी माझ्या गायकवाड कुटुंबाच्या वतीने, समस्त पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या वतीने, आमच्या नाशिककरांच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो व समस्त कातोरे कुटुंबांना हे दुःख पेलण्याची देखील शक्ती देव. या ठिकाणी अतिशय चांगलं कीर्तन करंजकर महाराजांनी केलं, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती या कातोरे कुटुंबाच्या दुःखद प्रसंगी लाभली, त्यांची देखील मी समस्त कातोरे कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो व माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ह्या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती तर लाभलेली आहे, संदीप भाऊ गुळवे यांची उपस्थिती लाभलेली आहे. यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मान्य श्री नयनाताई गायकवाड गांगुर्डे ह्या आपल्या श्रद्धांजली समर्पित करतील. नगरसेवक नाशिक महानगरपालिका.